आणखी एक महत्त्वाची बातमी, सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेलेले आहेत। सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत। काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे तर काही ठिकाणी माघार घेण्यात आलेली आहे। सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेलेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय रायगडची ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चर्चा होईल। सध्या तटकरे हे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। एकूणच अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी माघार घेतलेली आहे तर कुठे अजूनही बंडखोरी कायम आहे, कुठे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। सध्याची अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? तटकरे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। नक्कीच 5 मिनिटांपूर्वीच सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत ते खरं तर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्याकरता रायगड या त्यांच्या निवासस्थानी जे आहे ते दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे आज विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे महायुती सध्या कामाला लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महायुतीमध्ये या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली होती, पुण्यात असेल किंवा परभणी हिंगोली असेल आणि अनेक जागांवरती ह्या सगळ्या बंडखोरी झालेल्या होत्या। या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर ही सगळी भेट जी आहे ती या दोन्ही नेत्यांची होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वतः सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा बिनविरोध निवडणूक जी आहे ती होताना पाहायला मिळते। बिनविरोध निवडणुकीसाठी मैदानात स्वतः मंत्री नितेश राणे उतरलेले आहेत। त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बाळ माने यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात त्यांची संपर्क साधलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशीच परिस्थिती नक्कीच अक्षय, या संदर्भातले सगळे अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।